नमस्कार. मी आता आमच्या डिचोलकर वाडीत उभा आहे, वेंगुर्ला. ते मागे घर दिसतंय का, तिथून हा पूर्ण एरिया बघा, हा सी फेसिंग एरिया आहे. तर हा जिथे मी उभा आहे हा रस्ता, आणि रस्त्याच्या पलीकडे आहे ती सी फेसिंग जमीन आहे. सांगण्याचा मुद्दा हा की आजपर्यंत आम्ही अभिमानाने सांगायचो ह्या आमच्या जमिनी आहेत म्हणून, ती डिचोलकर. पण आता इथून हा पूर्ण घर संपतात, इथून पूर्ण हा एरिया आहे ना, तो विक्रीस गेलेला आहे. आता सगळे परप्रांतीय ह्या जागेचे मालक आहेत. खूप वाईट वाटतंय मला हे सांगताना. हे बघा, हा रस्ता आहे, रस्त्याखालची पूर्ण जमीन, अगदी 2-4 शेतकरी वगळता सगळी जमीन विक्रीस गेलेली आहे. आता काय म्हणावं याला, परप्रांतीला विकली गेली हा माझा आता मुद्दाच राहिला नाही. माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा हा आहे की डिचोलकर इथे 7-8 पिढ्यापूर्वी आले होते आमचे, तेव्हा इथले मूळ मालक वेगळे होते. काही कोळी लोकांच्या जमिनी आहेत, इथे बाजूला गिरपांची जमीन होती, आणि मूळ मालक वेगळे होते, जे डिचोलकरांनंतर विकत घेतली, जे गोव्यावरून स्थलांतरित होऊन इथे आले. माझा मुद्दा आहे की जे आपण म्हणतो की ही माझी जमीन, माझी जमीन, माझी जमीन, जे हक्क दाखवतो, मारामारी करतो, भावबंदकीत एवढी मारामारी होती जमिनीसाठी, आणि फायनली ती जमीन आपली नसतेच. पूर्वी ती कोणाची तरी होती, नंतरची डिचोलकरांची आली, आता इथून पुढे कोणतरी शहा, अग्रवाल वगैरे असे जे कोणी बिल्डर्स असतील त्यांच्या अंडर ते सगळं गेलंय. म्हणजे माझं आपण जे म्हणतो ते आपलं काहीच नाही आहे. ते इथेच आहे. आपण इथून पुढं वर जाणार कधीतरी. उगाच आपण जे मोजकं आयुष्य लाभलंय आपल्याला ते माझं करत मिरवतो. बघा, आता ही सगळी सी फेसिंग जमीन आहे. म्हणजे मूळ मालकांची तर राहिलीच नाही. आम्ही येण्याआधी जे होते 7-8 पिढ्यांमध्ये आम्ही वावरलो. 7-8 म्हणता येणार नाही, 4-5 पिढ्या डिचोलकरने इथे राज्य केलं. आता राज्य असणारे ते शहा, अग्रवाल, ते परत कोणाला विकेल किंवा जे कोणी रिसॉर्ट बांधतील, काय करतील, त्यांचं राज्य असणार आहे. तर काय मुद्दा मग भांडून हे सगळं माझं आहे, माझं आहे, माझं आहे म्हणून? काही नसतं कोणाचं माझं बिजं. बघा, जिथे सोनं पिकू शकत होतं अशी जमीन गेलेली आहे. तर माझं करू नका, प्रॉपर्टीसाठी भांडू नका, भावाभावांमध्ये आहे ते आयुष्य सुखात जगा, बस एवढंच आहे माझं म्हणणं. धन्यवाद.